जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावर लिहिलेल्या कोकण रत्न पुस्तकाचं प्रकाशन अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते झालं। पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात नानाचा इरसालपणा दिसला। बघा नानानं सांगितलेल्या या कोकणच्या गजाली। केवळ कोकणातला तू म्हणून तुझं कौतुक नाही, काही गोष्टी नाईलाज असतात। म्हणजे बोलावंसं वाटतं वाईट, पण काम तुमचं इतकं छान असतं त्यामुळे बोलता येत नाही। त्यामुळे कौतुक अपरिहार्य आहे आणि योग्यही आहे। मगाशी सुनीलला बोलत असताना मी म्हटलं की सुन्या, म्हणजे आता आपण थोडंसं विषयांतर बरं का, कोकण रत्न बित्न सगळं ठीक, थोडंसं विषय कठीण होईल। म्हणजे तुझ्यासारखे इतके कमालीचे नेते कोकणानं दिलं हे एक वाक्य, आणि मनामध्ये ह्या गाढवाला काय कळतंय, याच्यापेक्षा मी मोठा आहे असं बोलणारी हे दुसरं मन बोलत असतं। हा मूर्ख माणूस आहे, ह्याला ही कशी संधी दिली, शरदरावांनी मला का नाही दिली, अशी खूप मंडळी असतात। म्हणजे इथे कदाचित फार नसतील पण असतील। मी खरं सांगतो, हे दुसरं मन फार विचित्र असतं। बरं, शरदराव एक हा असा नेता आहे की त्यांना हे दुसऱ्याच्या मनातलं ऐकू येतं, आणि त्यामुळे त्यांनी योग्य माणसं जवळ केलेली आहे। नेमकं त्यांना कळतं कोण काय बोलतंय, काहीतरी एक विचित्रच त्यांची ताकद आहे ती। त्यामुळे जमा केलेली ही जी मंडळी आहे, खरं सांगतो सतत त्रास होत असतो रे, आतमधलं रसायन बदलत असतं तुझ्याबद्दल चांगलं बोलताना। पण आम्ही इथे, तुम्ही बसवता आम्हाला इथे, शाली देता चांगलं बोलावं म्हणून, नारळ देता, त्यामुळे त्याला जागण्यासाठी बोलावं लागतो, काय करणार। बरं, बोलतो त्यातलं 90% खोटं असतं, 10% नाही लाज असतो, म्हणजे 100% काही नसतं। माणसं प्रेम करतात, त्याच्या मागचं कारण काय? तर माणसं प्रेम करण्याच्या मागचं कारण तुम्ही केलेलं काम। तुला त्या दिवशी रोह्याला आम्ही एका नाटक थिएटर त्याचं उद्घाटनाला गेलो होतो आम्ही। अजित होता, सुन्या होता, नूतनीकरण केलं होतं त्या थिएटरचं, अप्रतिम केलं, सुंदर केलं होतं। फक्त गंमत अशी आहे की ही जी भिंत आहे आमची, सायक्लोरामा हा पडदा असतो, याच्या पलीकडे मेकअप रूम असते, इथे भिंत असते। ती मेकअप रूम आणि ही भिंत याच्यातलं अंतर एवढंच होतं, 3 ते 3.25 फूट। ते साधारणपणे 10 फूट असायला पाहिजे। पण मला त्यांच्या कल्पकतेची कमाल वाटली की आम्हा नटमंडळींच्या सवयी माहिती असल्यामुळे आमचं नाटक संपल्यानंतर आम्ही त्या मेकअप रूम मधून बाहेर येताना आम्हाला दोन्ही भिंतीचा आधार छान लाभावा म्हणून त्या इतक्या त्यांनी जवळ अशा छान बांधल्या होत्या। त्यामुळे आम्हाला कुठलीही शारीरिक इजा होत नाही गाडीपर्यंत पोचताना। त्यामुळे ही जी कल्पकता आहे ती कोकणामध्येच आहे फक्त। बरं, तुम्ही मगाशी म्हणाला की पठारावरच्या माणसांना कोकणातल्या माणसाचं किंवा कोकणबद्दलचं औत्सुक्य आहे। त्यामुळे आमची खूपशी मंडळी आता कोकणात पठारावरची बघ, आणि कोकणातली पठारावर काय असो। तर त्यामुळे गंमत अशी होते की राजकारणामध्ये मला कधीही उत्कर्ष, आपण ज्यावेळी मगाशी नाव घेतो सी डी देशमुख आहेत, नाथपै आहेत, त्याच्या आधीचा पण विसरूया, पण ही मी माझ्या याच्यामध्ये ऐकलेली सी डी देशमुख, नाथपै मी पाहिलेले आहेत। ही मंडळी इतकी विद्वान। पुढे सुनील फर्ग्युसनला होता बरं का, म्हणजे हे तुम्हाला पठारावरच्या माणसांना माहिती नसेल तर सांगतो, फर्ग्युसनमध्ये होता। त्याच्यानंतर वडिलांबरोबर काम करायला तो गेला तिथे। सरतेशेवटी वसा घेणं म्हणजे नेमकं काय याचं मला नेहमीच
की त्या पद्धतीनं तो राबवणं. कारण एक निश्चित, मी देवावर कितपत विश्वास ठेवतो मला माहिती नाही, पण मी माणसांवर खूप विश्वास ठेवतो. त्यांच्यामध्ये सापडलेला देव आहे, त्याला नमस्कार करतो. आणि माझी ही धारणा आहे की गेलेला माणूस कुठेतरी असतोच, तो पाहत असतो. आणि लक्षात ठेव सुनील, मला असं वाटतं की कुठेतरी तुझे वडील कुठून तरी पाहत असणार तू जे करतोयस ते. बाकी सगळ्यांना आम्हाला तू गंडवलंस तरी चालेल, पण तू तुझ्या वडिलांना गंडूच शकणार नाही, कारण ते सतत तुझ्या बरोबर असतात आणि ते तुला कुठली वाईट गोष्ट करू देणार नाहीत. त्याची कारणं मुळामध्ये ते संस्कार असावे लागतात. देवळामध्ये जाऊन उगाचच नमस्कार करायचा, नवस बोलायचा, त्याच्या पलीकडची काहीतरी जी माणसं असतात, मग त्यातले एस एम जोशी असतील, मधु दंडवते असतील. मला ज्यावेळी दिल्लीला गेल्यानंतर मला कमाल वाटली होती की हा माणूस सायकलवर जातोय ऑफिसला. बरं, कुठलीही आताच्या एखाद्या माणसानं करून दाखवते, कुठलीही सिक्युरिटी नाही, काही नाही, कारण ही अजात शत्रू माणसं आहेत. मी तुझ्या बाजूला कुठले पाहिले नाही बॉडीगार्ड. तुला कोणाला मारण्याची इच्छा नाहीये, त्यांच्या मनामध्ये हा विचार सुद्धा येणार नाही, कारण आपल्या कामानं तू इतकं खरंच पेरलेलं आहेस. आणि हे मी नाईलाजास्तव बोलतोय बरं का सुन्या, खरं तू खरंच पेरलेलं आहेस, त्यामुळे तुला खरंच कशाचीच भीती नाही. सरते शेवटी एक दिवस कधी तू, मी, आपण सगळेच एक दिवस निघणार आहोत. मी तर तुझ्या परवा जाऊन सुद्धा आलो. माझी नेमकी किती तिथे स्क्वेअर फीटची जागा आहे मी ती पाहून आलेलो आहे. कोणाच्या बाजूला खुर्ची मिळाली तेही पाहून आलेलो आहे. असं काहीतरी घडलं तर म्हणे आयुष्य वाढलं तर तुम्हाला मी पिडत राहीन रे. बरं, तुझं अजून एक नशीब असं आहे की तुझा मुलगा अनिकेत, ही मुलं तुझी इतकी छान आहेत. सगळ्यात मोठी प्रॉपर्टी हीच आहे रे, बाकीचं सगळं इथंच ठेवून जाणार ना. याच्या पलीकडचं अजून काय हवं असतं. तुझ्या नशिबानं तुझा मुलगा इतका छान आहे, इतका सुंदर आहे, आणि त्याच्या पलीकडचं खरं सांगतो, अशी मुलं सातबाऱ्याने आपल्यावर नाही करता येत ना, ती आपलीच असतात. तुझ्यावर झालेले आरोप, तू अमुक केलं सामुक केलंस, मला खरंच त्याच्यामध्ये काही देणं घेणं नाही. मी तुला अगदी कार्यकर्ता असल्यापासून पाहतोय, तेव्हा तू जसा होतास तसं. निस्पृह ह्या शब्दाचा अर्थ मी म्हणेन, मी ज्यावेळी 2 वेळी जेवणाची माझ्या भ्रांत होती त्यावेळेचा मी, आणि आता माझ्याकडे 2 दिडके आला. मी काहीतरी मेहनत केली ना, तर तुझ्याकडे 2 दिडके आला त्याचा अर्थ तू भ्रष्टाचारच केलास असं नाही होऊ शकत. बरं, आमच्या कोकणातली एक फार विचित्र सवय आहे. म्हणजे मी 1ली ते 6वी मुरुडला शिकलो, आणि मग मला सुधारण्यासाठी माझ्या आईनं 1 वर्ष मुंबईला पाठवला माझ्या मावशीकडे. मग पुढच्या वर्षी तिने तिची पोरं बिघडू नयेत म्हणून परत पाठवलं. हो, अनु बाई ग माझी पोरं असं म्हणून तिने साभार परत करून, आणि मग 7वी 8वी पासून मग. पण आमच्याकडे ही मुळातच कोकणातली एक वृत्ती अशी आहे, पुलंनी म्हटल्याप्रमाणे, की मॅट्रिकचा रिझल्ट लागल्यानंतर, अरे बघ रे बघ, तो तटकऱ्याचा अनिकेत नापास झाला काय बघ, पास झाला काय बघ, नापास झाला काय. नवीन गाडी घेतली मी तुम्हाला खरं सांगतो, आणि गावाला गेल्यानंतर काही सेकंड हँड काय, सेकंड हँड गाडा मी नवीन घेतली. नवीन गाडी आहे, कशा काही पैसे आणच कुठून, काय स्मगलिंग करतच की काय. बरं, सगळ्या ह्या आमच्या ह्याला एक क्युरियासिटी, ती कोकणापुरती नाहीये, पठारावर पण असेल, पण कोकणात जास्त. कार्य काय, त्या माया त्या हिरोईनला मिठी बाजायला काय वाटत नाही का रे, काय आतमध्ये असं काय काय नाही काय. अरे म्हटलं नाही, तिथे 100 लोक असली म्हणून काय, पण काहीतरी आपलं असं कायम हे आपल्याकडं ही एवढी क्युरियासिटी. काय सांगतेस काय हिजड आहेस काय.
पण त्यामागे काही अतिशय एक निरागस उत्सुकता असते, बाकी काही नाही. पण शब्द इतके असे छान सुंदर, कधी पारिजातकाची फुलं असल्यासारखा सडा पडतो. त्या मला काय सांगतेस का, बोलतेस का भडूच्या, हे नॉर्मल आहे, अतिशय नॉर्मल आहे. काही त्याच्यामध्ये बडबीचार अंडेच्या ह्या शिव्या नाहीये, हे आपलं साधं सहज काय कसं काय बरं आहे ना. अतिशय प्रेमानं, म्हणजे तोंडातून हे शब्द येतात ना, इथून मध असतो, फक्त तो कळला पाहिजे, दिसला पाहिजे. आणि ती जी गंमत आहे ह्या माणसांची अतिशय राहते. आम्ही आता मध्यंतरी खूप दिवसांनी गेलो होतो मी शूटिंगसाठी एकदा मुरुडला. एका कोपऱ्यात विना दिवसा सुद्धा असं बघत होता, 1 स्क्वेअर फूट मध्ये चालत होता तो. मला काय बोलतो काय, हा म्हटलं अरे काय विनू कसं काय काय चांगलं गे बरं आहे. म्हटलं नाना कशा आहेत, विनूचे वडील नाही गेले खाण्याची सवय, दारू पिऊन गेले. हा वाऱ्यावर हलत होता, याचा राग गेला, नाना कसे गेले, दारू पिऊन गेले. रस्त्यातून जात असताना एक सपाट जमिनीकडे हात जाऊन, ही जमीन माहितीच काय, ही जमीन डोंगर होता आमचा. मग नाना प्याले, इथे डोंगर होता म्हणला, ते नाना प्यायले, तो डोंगर अख्खा विकला तो. उत्तम छान सुंदर प्रकृती शेवटपर्यंत. बरं, आमच्या कोकणातल्या अशा माणसांना एक त्रास नाही, चोरी होत नाही, कुत्र मागं लागत नाही, रात्रभर खोकत असतात त्यामुळे चोरी नाही, हातात सतत काठी त्यामुळे कुत्र जवळ येत नाही. इतकी मजा असते. पण सगळ्यांना ह्या जुन्या लोकांना भेटल्यानंतर, सुनील आता बोलत असताना मला सगळ्यात गंमत वाटली, एक अतिशय छान, म्हणजे बोलत असताना आता इथे बसलेले अमुक 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 सगळ्यांची नावं नीट पाठ असतात. मला तर काही कळतच नाही. मी मग काहीतरी एक शिवी देऊन मी काहीतरी ह्याच अगदी नीट. बरं, सुनील सुद्धा मनातून असं बोलत असताना, आणि आदरणीय ह्यांनी हे केलेलं, आदरणीय असला तर सुनीलचं जाऊ दे असं मनामध्ये सुन्याच्याही चाललेलं असं. म्हणजे सुन्या काय अपवाद नाही फारसं. आणि इथे सगळे आलेले माझे कोकणचे, रत्नागिरीमध्ये ज्यांनी मला काम करायला दिलं गेलं, आलेत काय, नाही आले तर हरकत नाही. तर असंही कदाचित, पण असेलच असं नाही हा, कदाचित आला तर मला नाही रे सुना, हसू नको काय नाही, तूच मला सांगितलं असेल सगळा बोल काय मनातला असेल तर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.